नमस्कार सर. नमस्कार मॅडम. हो सर, आता सध्या आपण जर पाहिलं तर ऊस भाववाढीबद्दल तुमचं जे आंदोलन चालू आहे, कारण आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मग मराठवाडा, विदर्भ असेल, या तुलनेमध्ये जो पीक ऊसाला भाव भेटतोय त्यामध्ये खूप फरक जाणवतोय आणि शेतकरी बांधवांना जे ऊसाला दर भेटतोय किंवा भाव भेटतोय हा खूप कमी भेटतोय. त्यामुळे तुम्ही जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं करताय ते खूप महत्त्वाचं आहे. परंतु ही जी अपडेट आहे ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुमचं जे काही आंदोलनाबद्दल व्यक्तिगत मत आहे किंवा तुमच्या संघटनेचं मत आहे ते आपल्या व्हिडिओ मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे मॅडम. मी माधवराव रावसाहेब कदम, अकोलीकर स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष. हो. आम्ही उपाध्यक्ष या नात्यानं तालुकाभर संघटनेचे गावोगाव जाऊन एक बैठका घेत आहे सध्या. हो बरोबर. आणि आमचं एक मोठं आंदोलन उभं राहणार आहे 2 फेब्रुवारी महिन्यात 2 तारखेला. हो हो. तर त्या संदर्भामध्ये सगळी जनजागृती चालू आहे. कसं आहे, मराठवाड्यामध्ये ऊसाला दर 2400 ते 2500 रुपये आता इकडचे कारखाने द्यायलेत. हो हो. आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आपल्याच महाराष्ट्राचा भाग आहे एक. हो बरोबर. तिकडं 3600 रुपये, हो 3600 3700 रुपयापर्यंत 3800 आणि कर्नाटक मध्ये काही काही कारखाने तर 4000 भाव द्यायलेत म्हणून असं ऐकायलो. हो आता शेतकरी पहिलाच खूप मेटाकुटीला आलेला आहे. शेतकऱ्याचं या नापिकीनं सोयाबीन उद्ध्वस्त झालं, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, अतिवृष्टीने गेलं आणि हाय जे जरा जरा ऊसाचं काही व्हायचं यामध्ये कारखानदार असे लुटायलेत. कारखानदार काय करतात, रिकोरी जोडतात आणि आमच्या ऊसाला रिकोरी नाही म्हणतात. आता आमच्या वसमत तालुक्यातली एवढी जमीन चांगली आहे, वसमत म्हणजे हिंगोली जिल्ह्यातली, हळदीला आमच्या भागामध्ये नंबर 1 ची हळद येते. आज महाराष्ट्रामध्ये चांगल्या क्वालिटीची हळद वसमतला आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये होती. तर आमच्या ऊसाला रिकोरी कशी येत नाही, तर हे मुळामध्ये आमची रिकोरी चोरायलेत. हो हो. रिकोरी चोरून रिकोरी नाही म्हणून आमच्या ऊसाला भाव हे द्यायलेत 2500 रुपये आणि पुन्हा काय करतात 50 रुपये 100 रुपये अशी म्हणजे त्याचे तुकडे करतात. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये याच ऊसाला भाव आता कसं आहे, तिकडचा भाव तर सगळा जग जाहीरच आहे, लोक पाहिलेत. हो बरोबर. तर या संदर्भामध्ये आता आम्ही एक मोठी आंदोलनाची तयारी केली. 2 तारखेपासून बेमुदत आंदोलन होणार आहे. आता या आंदोलनाला एक मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता, साधारण लहानसा कार्यकर्ता या नात्यानं राजू शेट्टीनं मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आमच्या अकोलीमध्ये राजू शेट्टी साहेब आले, त्यानं मार्गदर्शन केलं. त्या हिशोबानं मी शेतकऱ्याला एक आव्हान करतो की बुवा प्रत्येक घरपरत एका माणसानं या आंदोलनात सहभाग घेऊन आपण आपल्या ऊसाला दर वाढवून घ्यावा. आणि ऊसाच्या दराच्या संदर्भात नसून आज एक ऊसाचं आंदोलन झालं, काही लोक म्हणतील काय ऊसाचं आंदोलन आहे, आपल्याला काय गरज आहे त्याची. पण पुढे चलून आम्ही ऊसाचं आंदोलन झाल्याच्या नंतर अनेक शेतकऱ्याच्या समस्या असतात. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कोणत्याही संदर्भात जे आपल्याला आंदोलन सुरू करायचं असेल, आज जर ऊसवाले म्हणलं तर आम्ही सोयाबीनवाल्याला कशाला यावं, सोयाबीनवाले लोक जर म्हणले ऊसाच्या आंदोलनाला कशाला जावं, तर असं नाही. प्रत्येक शेतकऱ्याला मी सांगतो की बाबा आज आपण जर तुम्ही ऊसवाल्याच्या आंदोलनाला आले तर उद्या कापसवाले आणि सगळे कोणते कोरडवाचे जरी लोक असले तर ते उद्या आंदोलनाला येतील. तर त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन ते आंदोलन सक्सेस करून या कारखानदाराला आपण भाव घेतल्याशिवाय सोडणार नाहीत. बरोबर. ही मी विनंती करतो. आणि कारखानदार कसे म्हणतात की कारखानदार हे परवडणं झालंय. म्हणजे कारखान्यामध्ये म्हणतात की बाबा मोलाशेला भाव नाही, कशाला भाव नाही, याला भाव नाही, त्याला भाव नाही. तर मग भाव नाही तर हे कारखानदार प्रायव्हेट कारखाने विकत कसे घ्यायलेत. बरोबर. आज एक कारखाने लोक विकत घ्यायलेत प्रायव्हेट तत्वावर. हो बरोबर. मग यायला हे कसं परवडायले. तर जास्तीत जास्त लोकांना संघटित होऊन आपली समस्या सोडविण्याकरता उद्या 2 तारखेच्या हजारोच्या संख्येनं लोकांना उपस्थित राहून आंदोलनात भाग घ्यावा एवढी मी सगळ्या वसमत तालुक्यातील हिंगोली जिल्ह्यातील लोकांना आवाहन करतो. लोकांनी जास्तीत जास्त मदत करावं या आंदोलनाला. आणि आपलं आंदोलन जर हे सक्सेस झालं, आता हे आंदोलन म्हणजे असं आहे
तुम्ही करा की मरा, एवढं आंदोलन जर सक्सेस झालं तर तुम्हाला आंदोलन होईल. आणि जर एवढे परिश्रम घेऊन जर आंदोलन सक्सेस नाही झालं तर उद्या संघटना सुद्धा तुमच्या शेतकऱ्याच्या समस्याकडे म्हणजे हे करणार नाही की म्हणजे जर लोक जर येत असतील तर संघटनेचे कार्यकर्ते काय करणार आहेत. हो बरोबर. त्यामुळं आता हे आखरी लढा आहे. या लढ्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना हजारोच्या लोकांना सहभाग घेऊन हे आंदोलन सक्सेस करून आपण जर लोक आले तर इथं राजू शेट्टी साहेब सुद्धा येतील. हो बरोबर. आणि या कारखानदाराकडून भाव घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाहीत एवढं मी निश्चित सांगतो आणि थांबतो. हो नक्कीच. म्हणजेच एकंदरीत आपण जर पाहिलं तर संपूर्ण शेतकऱ्यांना एवढीच विनंती असेल की संपूर्ण शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे. कारण आज फक्त ऊसाचाच प्रश्न नाही, प्रत्येक पिकामध्ये शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेले आहेत. आणि हे जर आंदोलन सक्सेस झालं तर प्रत्येक आंदोलन आपलं यापुढे सुद्धा सक्सेस होईल आणि शेतकरी एकजूट होणं खूप गरजेचं आहे. जर शेतकऱ्यांची एकजूट झाली तर कुठलाही अपेक्षित मार्ग नसताना सुद्धा ती गोष्ट अपेक्षित होऊ शकते. हेच तुमच्या इथून मागे तुम्ही जे कर्तव्य केलेलं आहे, कारण तुमचे बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत मी, त्यामध्ये तुम्ही जे काही कार्य केले ते सफल देखील झालेलं आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती राहील की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्या.